जागतिक योग दिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये विशेष योगसत्र. हजारो सहकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. निरोगी वृद्धत्वासाठी योग संकल्पनेवर भर. नियमित योग, व्यायाम आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा संकल्प. नमस्कार, मी निखिल. आपण पाहत आहात जळगाव अपडेट न्यूज. जागतिक योग दिनानिमित्त जैन इरिगेशनतर्फे विविध आस्थापनांमध्ये विशेष योग सत्रांचं आयोजन करण्यात आले. निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात योगशिक्षक सूर्यागिरीजी, सुभाष जाखेटे आणि योगशिक्षिका कमलेश शर्मा यांनी सहकाऱ्यांना योग, प्राणायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीचं महत्त्व पटवून दिले. जैन प्लास्टिक पार्क, जैन ॲग्री पार्क, जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क तसेच टाकरखेडा येथील जैन हायटेक प्लांटमध्ये आयोजित सत्रांमध्ये हजारो सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ताडासन, कटीचक्रासन, उत्कटासन, सूर्यनमस्कार, ध्यान, प्राणायाम आणि विविध योगासनांचा सराव घेण्यात आला. योगसत्रात शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल राखण्यासाठी नियमित योगसाधना, व्यायाम आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा संकल्प करण्यात आला. अनुभूती निवासी स्कूल आणि अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठीही विशेष योगसत्राचं आयोजन करण्यात आले होते. कमलेश शर्मा, योग शिक्षिका. 30 साल से मेरा ये एक्सपीरियंस है. मैं योग और इसके लिए रह नहीं सकती. मैं समझती हूँ कि योग हमारे लिए बहुत ज़रूरी है. योग, प्राणायाम, मेडिटेशन. जैसे बाहर का जो शरीर दिखता है उसके लिए योग, रनिंग, डांस बहुत कुछ है, लेकिन ऑर्गन्स के लिए प्राणायाम और मन के लिए ध्यान. हमारा मन कंट्रोल है, ध्यान नहीं अगर हम करते हैं, हम मन को पहचानते हैं, मन को स्ट्रॉन्ग करते हैं. तो मन से ही तो सारे काम जुड़े हुए हैं हमारे. अगर मन हमारा स्ट्रॉन्ग होगा तो हमारी ज़िंदगी बहुत अच्छी हो जाएगी.